नमस्कार मित्रांनो, माझ्या धनाई कोचिंग क्लासेस चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तर आता आपण सेक्शन 4 पाहणार आहोत, अनसीन पॅसेज आणि समरी रायटिंग. तर बघा, हा प्रश्न 15 गुणांसाठी असतो मित्रांनो. तर बघा, अनसीन पॅसेज आपल्याला दिलेला आहे. अ स्पॅरो इज अ स्मॉल बर्ड विच इज फाउंड थ्रू आउट द वर्ल्ड. म्हणजे चिमणी हा अतिशय एक छोटासा पक्षी आहे की जो जगभर आपल्याला, संपूर्ण जगभर आपल्याला पाहायला मिळतो. देर आर मेनी डिफरंट स्पेसीज ऑफ स्पॅरोज. तर बघा, या चिमणीच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत. स्पॅरोज आर ओनली अबाउट 4 to 6 इंचेस इन लेंथ. म्हणजे चिमणी बघा, लांबीला 4 ते 6 इंच इतकी असते. मेनी पीपल ॲप्रिशिएट देअर ब्युटिफुल सॉन्ग. तर बघा, बहुतांश लोक चिमणीच्या त्या गाण्यांवरती ॲप्रिशिएट होतात. स्पॅरोज प्रेफर टू बिल्ड देअर नेट्स in low places, usually on the ground, clumps of grass, low trees and low bushes. तर बघा, चिमण्या ज्या आहेत त्या त्यांच्या घरट्यांसाठी प्राधान्य देतात पुढील जागींना. जसं की अतिशय कमी उंचावरच्या जागींना ते प्राधान्य देतात, म्हणजे छोटी झाडं असतील, छोटी झुडपं असतील, अशा पद्धतीने. इन सिटीज दे बिल्ड देअर नेट्स इन बिल्डिंग नूक्स आर होल्स. आणि शहरामध्ये बघा, ते त्यांची जी घरटं आहेत ती कोपऱ्यामध्ये किंवा छोट्या छोट्या छिद्रांमध्ये बिल्डिंगच्या त्यांची घरटी असतात. दे रेअरली बिल्ड देअर नेट्स इन हाय प्लेसेस. आणि क्वचितच बघा, त्यांची घरटे अतिशय उंच भागावरती असतात. दे बिल्ड देअर नेस्ट आउट ऑफ ट्विक्स, ग्रासेस अँड प्लांट फायबर्स. म्हणजे बघा, वनस्पतीपासून मिळणारे जे गवत आहे आणि प्लांट फायबर्स आहेत यांपासून ते त्यांची घरटी तयार करतात. देअर नेस्ट आर युजली स्मॉल अँड वेल बिल्ड स्ट्रक्चर्स. तर बघा, त्यांची घरटी छोटी असतात, परंतु त्याचं स्ट्रक्चर म्हणजे त्याची रचना जी असते ती अतिशय चांगली असते. फिमेल स्पॅरोज ले 4 to 6 एग्स ॲट अ टाईम. म्हणजे बघा, जी मादी चिमणी असते ती एका वेळी 4 ते 6 अंडी घालू शकते. द एग्स आर व्हाईट विथ रेडिश ब्राऊन स्पॉट्स. आणि बघा, ती अंडी पांढऱ्या रंगाची असतात, मात्र त्यावरती ब्राऊन स्पॉट्स असतात, म्हणजे तपकीर रंगाची काही ठिपके असतात. दे हॅच विथिन 11 to 14 days. आणि बघा, त्यांना उबवण्यासाठी, हॅच म्हणजे उबवणे, तर त्यांना उबवण्यासाठी 11 ते 14 दिवस लागतात. बोथ द मेल अँड फिमेल पॅरेंट्स केअर फॉर द यंग. बघा, मग जे त्यांची जी मेल आणि फिमेल पॅरेंट्स आहेत, म्हणजे नर मादा हे दोघं त्यांच्या पिलांची काय करत असतात, तर काळजी घेत असतात. इन्सेक्ट आर फेड टू द यंग आफ्टर हॅचिंग. म्हणजे बघा, अंड्यातून ती जी नवीन पिलं उबवलेली असतात ते त्यांना खाण्यासाठी कीटक देत असतात. द लार्ज फीट ऑफ द स्पॅरोज आर यूज फॉर स्क्रॅचिंग सीड्स. तर बघा, त्या चिमण्यांची जी मोठी पाय असतात त्यासाठी त्यांचा उपयोग जमिनीमधून बीज बाहेर काढण्यासाठी होत असतो. ॲडल्ट स्पॅरोज मेनली ईट सीड्स. आणि जे प्रौढ चिमणी आपण ज्याला म्हणतो ते अन्न म्हणून बियांचा वापर करतात, वेगवेगळ्या प्रकारच्या बियाणांचा वापर करतात. स्पॅरोज कॅन बी फाउंड ऑलमोस्ट एव्हरीवेअर वेअर देर आर ह्युमन्स. म्हणजे बघा, चिमणी ज्या ठिकाणी माणूस आहेत त्या संपूर्ण ठिकाणी चिमणी बघायला मिळते. मेनी पीपल थ्रू आउट द वर्ल्ड एन्जॉय द डिलाइटफुल बर्ड्स. आणि बघा, बहुतांश लोक संपूर्ण जगभरात या पक्ष्यांचा आनंद घेत असतात. पुढील परिच्छेद पहा. द स्पॅरोज आर सम ऑफ द फ्यू बर्ड्स दॅट एंगेज इन डस्ट बाथिंग. तर बघा, बरेचशा चिमण्या काय असतात, तर धुडीची अंघोळ करत असतात. म्हणजे कसं बघा, स्पॅरोज विल फर्स्ट स्क्रॅच अ होल इन द ग्राउंड विथ देअर फीट. म्हणजे बघा, त्यांच्या पायांच्या मदतीने ते काय करतात, तर जमिनीमध्ये एक खड्डा खोदतात असं आपण म्हणू. देन लाय इन इट अँड फ्लाईंग डर्ट ऑर सँड ओव्हर देअर बॉडीज विथ फ्लिक्स ऑफ देअर विंग्स. आणि पंखांच्या मदतीने बघा, त्या खड्ड्यातील माती ते स्वतःच्या शरीरावरती घेत असतात. दे विल ऑल्सो बाथ इन वॉटर ऑर इन ड्राय ऑर मेल्टिंग स्नो. तर बघा, ते अजून वेगवेगळ्या प्रकारची अंघोळ करत असतात, म्हणजेच पाण्यामध्ये सुद्धा ते अंघोळ करत असतात, आणि जो वितळणारा हिम असतो त्यामध्ये सुद्धा ते अंघोळ करत असतात. वॉटर बाथिंग इज सिमिलर टू डस्ट बाथिंग विथ द स्पॅरो स्टँडिंग इन शॅलो वॉटर अँड फ्लिंकिंग वॉटर ओव्हर इट्स बॅक विथ इट्स विंग्स ऑल्सो डकिंग
इट्स हेड अंडर द वॉटर. म्हणजे बघा वॉटर बाथिंग म्हणजेच पाण्याची अंघोळसुद्धा ते धुरीच्या अंघोळीसारखेच करत असतात. तर ते करताना ते काय करतात, विथ द स्पॅरो विथ स्टँडिंग इन शॅलो वॉटर. म्हणजे बघा त्या पडणाऱ्या पाण्याखाली ते उभे असतात आणि ते पाणी ते पाठीवरती घेत असतात आणि त्यांची मान त्यांनी काय तर पंखांमध्ये घातलेली असते. बोथ ॲक्टिव्हिटीज आर सोशल विथ अप टू 100 बर्ड्स पार्टिसिपेटिंग ॲट वन्स अँड आर फॉलोड बाय प्रिनिंग अँड समटाईम्स ग्रुप सिंगिंग्स. म्हणजे बघा या दोघं ॲक्टिव्हिटी शेकडो चिमण्या एका वेळेस करत असतात आणि बऱ्याच वेळा आपल्याला बघा त्यांना ग्रुप सिंगिंग म्हणजेच गटाने गायन करताना सुद्धा त्या चिमण्या आपल्याला दिसत. तर बघा असा हा अनसीन पॅसेज दिलेला होता मित्रांनो. तर आता या अनसीन पॅसेजवरील प्रश्नोत्तर आपण बघूया आणि याच अनसीन पॅसेजवरची आपल्याला समरी रायटिंग करायची आहे. तर दोघं प्रश्न आपण सोडून घेऊया. ओके, तर लक्ष द्यायचं मग आता सर्वांनी. तर बघा A1 प्रश्न असा आहे, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. म्हणजे दिलेले वाक्य पूर्ण करा. फिमेल स्पॅरोज ले डॅश डॅश. तर आपण पाहिलं बघा 4 to 6 eggs ॲट अ टाईम. तर बघा ओडी व्यवस्थित शोधायच्या पॅसेजमध्ये. सेकंड नंबर आहे बघा, स्पॅरोज बिल्ड देअर नेस्ट आउट ऑफ डॅश डॅश. तर ट्विक्स ग्रासेस अँड प्लांट्स फायबर्स. थर्ड नंबर आहे बघा, द एग्स आर डॅश डॅश व्हाईट विथ रेडिश ब्राऊन स्पॉट्स. आणि फोर्थ नंबर आहे बघा, इन सिटीज स्पॅरोज बिल्ड देअर नेस्ट इन डॅश डॅश. द बिल्डिंग नूक्स ऑर होल्स. ठीक आहे. तर A2 प्रश्न आहे बघा, हाऊ डू स्पॅरोज टेक बाथ. म्हणजे त्या चिमण्या कशा पद्धतीने अंघोळ घालतात. तर बघा त्याचा ॲन्सर पण पॅसेजमध्ये पाहायला मिळेल तुम्हाला. स्पॅरोज टेक बाथ बाय 2 ways. फर्स्ट इज डस्ट बाथिंग अँड सेकंड इज वॉटर बाथिंग. इन डस्ट बाथिंग स्पॅरोज विल फर्स्ट स्क्रॅच अ होल इन द ग्राउंड with their feet, then lie in it and flying dirt or sand over their bodies with flicks of their wings. In water bathing, sparrows will stand in the shallow water and flicking water over its back with its wings, also ducking its head under the water. ओके, तर हा होता A2 प्रश्न बाळांनो. त्यानंतर A3 प्रश्न बघा, फाइंड आउट ॲडजेक्टिव्ज फॉर द फॉलोइंग नाउन्स फ्रॉम द पॅसेज. म्हणजे दिलेल्या शब्दांसाठी आपल्याला ॲडजेक्टिव्ह शोधायचे आहेत, म्हणजेच विशेषण शोधायचं आहे. तर बघा आपल्याला पहिला शब्द दिला होता सॉन्ग आणि त्यासाठी पॅसेजमध्ये ब्युटिफुल हे ॲडजेक्टिव्ह आलेलं आहे. दुसरा शब्द आपल्याला दिला आहे बघा वॉटर, त्यासाठी विशेषण आलेलं आहे शॅलो. तिसरा शब्द आपल्याला दिलेला आहे बर्ड, त्यासाठी विशेषण आलं आहे स्मॉल. आणि चौथा शब्द आपल्याला दिलेला आहे स्पेसीज, तर त्यासाठी विशेषण आलं आहे डिफरंट. ठीक आहे. त्यानंतर A4 प्रश्न दिला आहे बघा आपल्याला, याला म्हणतो आपण ग्रामर क्वेश्चन. डू ॲज डायरेक्टेड. त्यामध्ये पहिलं विधान दिलं आहे पहा, अ स्पॅरो इज अ स्मॉल बर्ड विच इज फाउंड थ्रूआउट द वर्ल्ड. आणि सूचना अशी दिली आहे, अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लाउड्स. म्हणजे बघा आपल्याला उपवाक्य किंवा ज्याला आपण गौण वाक्य म्हणतो ते शोधायचं आहे. तर बघा या प्रश्नामध्ये विच इज फाउंड थ्रूआउट द वर्ल्ड हे जे ते सबऑर्डिनेट क्लाउज आहे, म्हणजे ज्याला आपण उपवाक्य म्हणत असतो. त्यानंतर बघा दुसरं विधान आपल्याला दिलं आहे, फिमेल स्पॅरोज ले 4 to 6 eggs ॲट अ टाईम. आणि सूचना दिली बघा, फ्रेम WH टाईप क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट ॲज ॲन ॲन्सर. म्हणजे असा प्रश्न तयार करायचा आपल्याला, अधोरेखित केलेले जे शब्द आहेत ते उत्तर यायला पाहिजे. बघा मग अधोरेखित केलेले शब्द कुठले, तर 4 to 6 eggs म्हणजे 4 ते 6 अंडी हे उत्तर यायला पाहिजे. म्हणून बघा आपण प्रश्न काय तयार केला, व्हॉट डू फिमेल स्पॅरोज ले ॲट अ टाईम. आणि शेवटी क्वेश्चन मार्क्स द्यायला विसरायचं नाही. तर प्रश्न तयार करताना बघा सर्वात आधी आपण काय करतो, तर WH वर्ड आपण वापरत असतो. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो. जर का वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसेल तर आपण डू डज डीडचा वापर करत असतो. मग बघा हे साधा वर्तमान काळ असल्यामुळे इथे आपण डूचा वापर केला व्हॉटनंतर आणि राहिलेले वाक्य जसंच्या तसं लिहिलं बाळांनो. म्हणजेच आपला प्रश्न हा ह्या पद्धतीने तयार झाला, व्हॉट डू फिमेल स्पॅरोज ले ॲट अ टाईम. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे बघा A5,
वी हॅव टू सेव्ह द बर्ड्स. डू यू ॲग्री विथ दिस स्टेटमेंट? व्हाय? म्हणजे बघा, आपण पक्ष्यांना वाचवायला पाहिजे. तुम्ही या विधानाशी सहमत आहात का? असाल तर का? तर बघा, यस आय ॲग्री विथ दिस स्टेटमेंट. वी हॅव टू सेव्ह द बर्ड्स बिकॉज birds play an important role in an ecosystem. They keep the climate stable and oxygenate air. They are the good indicators of the general state of our biodiversity. ओके, तर या ठिकाणी A5 क्वेश्चन पण आपला कंप्लीट झाला. तर आता आपण पुढील प्रश्नाकडे. त्यानंतर बघा, क्वेश्चन नंबर 4मधला बी भाग असतो समरी रायटिंग, म्हणजे सारांश लेखन, आणि यासाठी असतात 5 गुण. रीड द पॅसेज गिव्हन इन क्वेश्चन नंबर 4A, म्हणजे आता जो आपण पॅसेज वाचला ऑनसीन पॅसेज तो, अँड राईट समरी ऑफ इट. बघा, त्या पॅसेजवरती म्हणजे त्या उतार्याचं आपल्याला सारांश लेखन करायचं आहे. सजेस्ट अ सुटेबल टायटल टू द समरी, आणि बघा जे आपण सारांश लेखन करणार आहोत त्याला योग्य असं शीर्षक आपल्याला द्यायचं आहे. तर बघा मित्रांनो, शीर्षक द्यायला कोणीही विसरायचं नाही. आणि बघा, मग आपण शीर्षक दिलं स्पॅरो स्मॉल एट ब्युटिफुल. या पद्धतीचं शीर्षक आपण आपल्या सारांश लेखनाला दिलेलं आहे. आणि सारांश लेखन बघा मी तुमच्यासमोर सादर करतो. थ्रूआउट द वर्ल्ड डिफरंट स्पेसीज ऑफ स्पॅरोज आर फाउंड. These 4 to 6 inch long small birds are appreciated for their beautiful song. Sparrows build their nest on grass, low trees and bushes. Also in cities, nests are built in building nooks or hole. 4 to 6 eggs are laid by female sparrows which have reddish brown spots and hatch within in 11 to 14 days. Young sparrow is fed and cared by both parents. Sparrows take dust bath and water bath. Almost everywhere women enjoy these delightful birds. तर बघा बाळांनो, या पद्धतीने सारांश लेखन आपण केलेलं आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करत चला, आणि शिवाय माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. ठीक आहे, तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल.